तर आज होता सोमवार म्हणून जेवणामध्ये भाजी केलती, चना कोबी बनवलेली आणि वरण भात बनवलेला. आता मी जास्त करून घरीच असतं, बाहेर जातच ना कुठं, म्हणून रास काटायला येतो दुपारच्या टायमान पण नुसता फोन वाकरून. तर बरं बिल्लो सोबत मस्ती करू. लहान पोरांना बांधताना बांधताना तसा बांधला, तिला ना झोपवत होतो ना, तिला पण बघा कसली मज्जा आली, ती पण आरामात झोपली. तिला झोपवतं मी पण झोपलो आणि संध्याकाळी उठलो ना, दोघी जण बसलो गॅलरीमध्ये वारा खात. संध्याकाळी पण भाजी होती कारण की सोमवार होता म्हणून मी बाहेर मागवला आणि बिल्लो पण बघा कशी वास घेतो. खाणार तर ना नुसतं वास घ्यायला लागते. आपण दोघी जणी जेवायला बसल्या आणि नंतर रात्रीच्या टायमाला मागवलेला चॉकलेट बाउल आणि ब्राउनी, कारण की किती दिवस झालं म्हणे खायचं होता. म्हणजे नवीन आले मार्केटमध्ये, जिथं बघू तिथं त्याच असतं म्हणून बघू ट्राय करून कसं लागतं. भारी होता. गॅलरीत जाऊन बघतो त्या दोघींची गॉसिप चाललेली. मला बघितलं की मी व्हिडिओ काढतो तर लगे बघा कशा लपले जाऊन गपचूप बघू होत्या. देवा बघा, तुम्हाला माहिती आहे का देवा कोण आहे? तर एक काळ असं होतं की आम्ही वी बघतो ना, सगळे पोरांची व्हिडिओ बनवायचो आणि तेव्हा त्या व्हिडिओ एवढ्या व्हायरल व्हायच्या आमच्या, म्हणजे अजून पण वी बघतो त्या व्हिडिओ आहेत. जर तुम्ही बघितल्या नसतील तर खालती स्क्रोल करून बघा, तुम्हाला जाम व्हिडिओ बघायला भेटतील आमच्या घरातले पोरांची. आता तर जास्त व्हिडिओ बनवत नाही कारण की राज नवश ऋतू ते झाले मोठे, तर त्यांना लाज वाटायला लागले आता व्हिडिओ बनवायला. पण हे बाकीचे पोरं आहेत ती मला नेहमी सांगतात दीदी आमची व्हिडिओ बनवत जा. पण मी नुसते हा करत असतं, बनवत नाही. पण जर तुम्हाला बघायला आवडत असतील त्यांच्या पहिल्याच्या व्हिडिओ तर मी नक्की बनवायचा ट्राय करेन. जर तुम्ही त्यांच्या ओल्ड व्हिडिओ बघितल्या नसतील ना तर नक्की जाऊन बघा. आणि 3 व्हिडिओ मी पिन पण केल्यात. सुजित पाटील दादा म्हणजेच बदामचा बादशाह तर तुम्हाला माहितीच असेल, तर त्यांना पण यांचे व्हिडिओ जाम आवडलेले, तर त्यासाठी ते इथे आमच्या घरी आलते रील बनवायला यांच्या सोबत. ते पण स्वतःहून, म्हणजे त्याने एवढ्या रील आवडलेल्या आमच्या आणि त्यांच्या सोबत रील पण बनवलेल्या. जर तुम्ही खालती स्क्रोल केलं तर नक्की बघायला भेटेल तुम्हाला. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो, बाय बाय.